नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या आमलकी एकादशी. सायंकाळी फक्त एक दिवा लावा, घरात सुख समृद्धी वाढेल. आजचा विषय खूप खास आहे. उद्या शुक्रवार, आमलकी एकादशी. पण फक्त उपवास करून थांबायचं नाही. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो अनेकांनी करून अनुभव घेतला आहे. हा उपाय खूप साधा आहे, पण श्रद्धा आणि पद्धत बरोबर हवी. याचे परिणाम खूप चांगले आणि छान आहेत. सर्वप्रथम जाणून घ्या, आमलकी एकादशीला आवळ्याचं विशेष महत्त्व असतं. शास्त्रानुसार आवळा हा श्री विष्णूचं प्रतीक मानला जातो. या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा योग असतो. उपाय कसा करायचा? उद्या सकाळी लवकर उठा, घर स्वच्छ करा. मुख्य दरवाजाजवळ थोडंसं गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडा. यानंतर एक स्वच्छ ताट घ्या. त्या ताटात थोडे तांदूळ पसरवा. तांदळावर एक संपूर्ण आवळा ठेवा. आवळा मिळाला नाही तर आवळ्याचं पान चालेल. आता महत्त्वाचा भाग. सायंकाळी सूर्यास्तानंतर हा मुख्य उपाय करायचा आहे. सायंकाळी देवघरासमोर किंवा घराच्या पूर्व दिशेला एक मातीचा दिवा ठेवा. त्यात दिव्यात गाईचं तूप असेल तर उत्तम, नसल्यास स्वच्छ तिळाचं तेल वापरा. दिवा लावण्यापूर्वी त्या दिव्याखाली 7 तांदळाचे दाणे ठेवा आणि एक छोटीशी हळदीची रेघ ओढा. आता दिवा लावा. दिवा लावल्यानंतर आवळ्यावर थोडंसं पाणी शिंपडा आणि हात जोडून मनात एक स्पष्ट संकल्प करा. माझ्या घरातील अडथळे दूर होऊ दे. माझ्या घरातील आर्थिक अडचण पूर्णपणे नाहीशी होऊ दे. धन धान्य वाढू दे. व्यवसाय आणि नोकरीत माझी प्रगती होऊ दे. संकल्प स्पष्ट असावा, गोंधळायला नको. यानंतर एक छोटा पण प्रभावी भाग. हा उपाय केल्यानंतर एक छोटासा आणखीन एक उपाय करा. एक मूठ साखर आणि थोडे काळे तीळ एकत्र करून दिव्याजवळ ठेवा. जेव्हा आपण उपाय करतो ना, तेव्हा एक मूठ साखर आणि थोडे काळे तीळ एकत्र करून त्या दिव्याजवळ ठेवा. ही कृती समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जर आपण असे केले तर आपल्या घरात समृद्धी येण्याचे मार्ग उघडे होतात. दिवा किमान 21 मिनिटं चालू राहू द्या. या वेळेत मोबाईल वापरू नका. मन शांत ठेवा. दिवा विझल्यानंतर तांदूळ आणि तीळ पक्ष्यांना टाका. आवळा दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय का प्रभावी मानला जातो? कारण यात पृथ्वी म्हणजे तांदूळ, अग्नी म्हणजे दिवा, जल म्हणजे पाणी, वायू म्हणजे ऊर्जा किंवा सुगंध आणि आकाश म्हणजे संकल्प. हीच 5 तत्व एकत्र येतात. ही 5 तत्व संतुलित झाली की घरातील अडथळे कमी होतात असं मानलं जातं. जर व्यवसायात अडथळे असतील तर दिवा लावताना एक छोटेसे नाणे त्या दिव्याजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी ते नाणे आपल्या पर्समध्ये ठेवा. जेव्हा हा उपाय केल्यानंतर पूजा होईल तेव्हा ती नाणी आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे. जर नोकरीत स्थिरता नसेल तर आवळ्यावर कुंकवाचा छोटा टिळा लावा. जर तुम्हाला नोकरीमध्ये अडथळे येत असतील किंवा काही कामे अडखळत असतील, स्थिर नसेल तर एक आवळा घ्या आणि त्या आवळ्यावर एक छोटा टिळा लावा. हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या नोकरीत स्थिरता नक्की येईल. जर घरात सतत भांडण होत असतील तर दिवा घराच्या मध्यभागी ठेवा आणि नंतर संपूर्ण घरात उदबत्ती फिरवा. महत्त्वाची सूचना, हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नाही, फक्त सकारात्मक बदलासाठी आहे. श्रद्धा, स्वच्छता आणि शांत मन
ही 3 गोष्टी पाळल्या तर परिणाम जाणवतात असं अनेकांचं म्हणणं आहे. उद्या एकदाच करून बघा, अनुभव स्वतः घ्या. आमलकी एकादशीचा हा विशेष उपाय घरात सुख, समृद्धी आणि स्थैर्य आणण्यासाठी केला जातो. शांत मनाने, विश्वासाने करा. उद्या सायंकाळी फक्त एक दिवा, पण योग्य पद्धतीने आपल्या घरात प्रकाश, मनात विश्वास आणि आयुष्यात प्रगती येवो, हा संकल्प मनात धरून हा दिवा आपल्या घरात लावा. जर तुमच्या काही इच्छा असतील, आकांक्षा असतील, तर हा दिवा तुम्ही एकादशीच्या दिवशी लावला आणि त्यासोबत एक आवळा ठेवला तर तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. फक्त तुमच्या मनात भाव आणि श्रद्धा, विश्वास पाहिजे. दिवा कसा लावायचा? थोडे तांदूळ घ्या, त्यावर मातीचा दिवा ठेवा, त्यामध्ये तूप टाका, तूप नसेल तर तेल टाका आणि त्यासोबत एक आवळा आणि नाणे ठेवा आणि देवासमोर प्रार्थना करा, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे. आणि देवावर विश्वास ठेवून हा उपाय करा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. एकदा करून पहा आणि अनुभव घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.